ग्रामीण महानुभाव मंडळ व श्री चक्रधर मंडळ वरुळ द्वारा आयोजित श्री पंचकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यानमाला व श्रीमा भागवत कथा तथा महानुभाव पंथीय मेळावा उद्घाटन सत्र। या सत्राचे अध्यक्ष परम श्रद्धेय परम आदरणीय रुद्रपूर निवासी आदरणीय कवीश्वर कुलभूषण आचार्य प्रवर नागराज बाबाजी, जे बाबाजी आज आपल्याला नेहमीच प्रेरणा देतात। माझ्या अनेक ग्रंथांचं परीक्षण त्यांनी केलेलं आहे। ते आज येणार होते पण आले नाही आहेत। त्यानंतर त्यांचे आमचे परमस्नेही आणि उपाख्य गोपीराज बाबाजी महानुभाव, ज्यांनी आज अध्यक्षस्थान स्वीकारलेलं आहे। त्यानंतर या कार्यक्रमाला ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे, ज्यांचं आणि माझं गाव एक आहे, नांदेड, असे कथाकार भागवताचार्य परमपूज्यम परम आदरणीय श्रद्धेय प्रभाकर बाबाजी कपाटे, ज्यांच्यामुळं हा प्रवास सुकर झाला, ते या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय परमश्रद्धेय विनय मुनी बाबाजी, वैरागी बाबाजी पंजाबी, या वरुड नगराचे नगराध्यक्ष आदरणीय ईश्वर भाऊ सलामे साहेब, ज्यांनी आत्ता सुंदर असं प्रास्ताविक आणि मनोभूमिका आपल्यासमोर ठेवली, ते सतीश भाऊ देशमुख, व्यासपीठावर अरविंदजी वानखेडे साहेब, आयोजन समितीचे सर्व प्रमुख, माता भगिनी, संत महंत भिक्षुक वासनिक आणि माझ्या अच्युत गोत्री यांनो, 12व्या शतकामध्ये श्री चक्रधर स्वामी यांनी जो महानुभाव संप्रदाय निर्माण केला, त्या महानुभाव संप्रदायाचा प्रमुख बिंदू, या जगाची लोकसंख्या 7 अब्ज आहे। या जगाची लोकसंख्या 7 अब्ज आहे आणि या 7 अब्जपैकी अर्धी लोकसंख्या स्त्रियांनी विभागलेली आहे। जे जगाचं अर्ध तत्व, जे पंचमहाभूत आहेत, त्या पंचमहाभूतापेक्षा एक वेगळं 6वं पंचतत्व, ते म्हणजे स्त्री आहे। चक्रधर स्वामींनी 12व्या शतकामध्ये पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये जो जागर सुरू केला, तो कुटुंबापासून केलेला आहे। स्वामी जेव्हा सालबर्डीवरून रुद्धपूरला आले, रुद्धपुरातून सालबर्डीला त्यांनी पहिलं वाक्य जे उच्चारलं, एथ शरण आलिया काही मरण असे, या एका वाक्यातून उभय जीवाबद्दलची कल्पना स्वामींच्या उदरातून बाहेर आली, मुखातून बाहेर आली आणि गोविंद प्रभूंकडून त्यांनी अवतार शक्ती स्वीकार केल्याच्या नंतर स्वामी फिरत फिरत प्रतिष्ठानला गेले आणि प्रतिष्ठानला जाऊन स्वामींनी प्रतिष्ठानहून या संप्रदायाची खऱ्या अर्थानं प्रचार आणि प्रसाराला सुरुवात केलेली आहे। या प्रतिष्ठानला त्यांच्या समवेत बोनेबाई होत्या, त्यांच्या समवेत ज्या बोनेबाई होत्या त्या याच विदर्भातील मेहकरच्या होत्या। स्वामींच्या सहवासात असलेल्या सगळ्या स्त्रियांचा जर तुम्ही अभ्यास केला तर परमेश्वराच्या ठिकाणी असलेला मातेचा स्नेह, स्वामींना असं म्हटलेलं आहे, जगात प्रेम खूप आहेत, पण मातेचं प्रेम ते नैसर्गिक आहे। या प्रेमाला उपमा नाही, या प्रेमासारखं निस्वार्थ प्रेम दुसरं नाही, या प्रेमामध्ये अपेक्षाच नाही। जगामध्ये प्रेम खूप आहेत, पण मातेसारखं प्रेम कोणी करू शकत नाही। म्हणून स्वामीनं पहिलं सूत्र सांगितलं, एथ मायेच्या ठिकाणी, आणि एक म्हणजे माईच्या ठिकाणी, आईच्या ठिकाणी आणि परमेश्वराच्या ठिकाणी जी काही मायाळू वृत्ती आहे, ती पहिल्यांदा स्वामींनी दर्शवलेली आहे। वेद काळातलं जीवन किंवा मध्ययुगीन कालखंडातलं जीवन हे दुय्यम स्वरूपाचं जीवन राहिलेलं आहे। प्रत्यक्ष धर्मचर्चेमध्ये मध्यकाळामध्ये स्त्रियांचा सहभाग नक्कीच राहिलेला आहे, पण मध्ययुगीन काळामध्ये चूल आणि मूल, रांधा वाडा उष्टे काढा एवढ्यापर्यंत स्त्री मर्यादित राहिलेली आहे।
चूल आणि मूल याच्यातून जी स्त्री बाहेर पडलेली आहे. आत्ताच्या भाषेमध्ये स्त्रियांनी आत्मनिर्भर झालं पाहिजे असं जे सरकार म्हणतं, ते आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न नव्हे तर त्याची सुरुवात जर कोण केलेली आहे तर ते महानुभाव पंथाचे पहिले संस्थापक श्री चक्रधर स्वामींनी केलेली आहे. हे त्यांचं कर्तृत्व जगाला दाखवून दिलेलं आहे. 1945मध्ये युरोपामध्ये सीमांत ब्रुवा नावाच्या एका महिलेनं द सेकंड सेक्स नावाचं पुस्तक लिहिलं आणि स्त्रीवादाची चळवळ सुरू झाली. अहो, त्याला जेमतेम 45 किंवा 75 वर्ष झाले असतील, 80 वर्ष झाले असतील, पण आमच्या स्वामींनी 850 वर्षापूर्वी तुमचा तो जीव आणि या काही जीवलिया अशा प्रकारचा, म्हणजे ऐसे येथ काही नाही, इतकी समानता, प्रत्येक जीवाबद्दलचा करवाळू भाव आणि स्त्रियाबद्दलची आत्मिक वृत्ती जगाच्या पाठीवर पहिल्यांदा जर कोण शिकवली असेल तर ती श्री चक्रधर स्वामींनी महाराजांनी शिकवलेली आहे. म्हणून जो आज संख्येनं या ठिकाणी जो महिला वर्ग दिसतो आहे, ही जर कोणाचे उपकार असतील, हे कोणाचं कर्तृत्व असेल तर हे आमच्या श्री चक्रधर स्वामी महाराजांचं कर्तृत्व आहे की या स्त्रियांना पहिल्यांदा या प्रवाहात आणण्याचं काम केलेलं आहे. 4 वर्णामध्ये स्त्री, मग जे 4 वर्ण आहेत कोणते? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. या 4ही वर्णाच्या स्त्रियांना अतिशूद्र म्हटलेलं आहे. भास्कर भट्टांनी एके ठिकाणी तर असं म्हटलेलं आहे, तुम्ही जर समजा उद्धव गीता ग्रंथ वाचला तर त्याच्यामध्ये ते म्हणतात, जरी सर्वस्वे अनुसरली तरी स्त्री कधी नव्हे आपुली. हे कपटाची कसबटी, अनहरताची महावटी, पापाची उत्तर पेठ, नरकाचे द्वार कामिनी हे. असं का बरं म्हणत असतील? म्हणजे एकीकडं श्री चक्रधर स्वामी तर म्हणतात की आमच्या महानुभाव संप्रदायामध्ये समता आहे, आणि भास्कर भट्ट तर म्हणतात पापाची उत्तरपेठ. मला अनेकांचे फोन येतात, अनेकांचे प्रश्न विचारले जातात की उद्धव गीतेत असं का लिहिलेलं आहे. आपण त्यांना सांगितलं पाहिजे की आमच्या शास्त्राचा अर्थ घेत असताना तो अर्थ 4 गोष्टीवरून घेतला पाहिजे. त्या ज्या ओव्या आहेत त्या सगळ्या ओव्या संन्यस्त धर्मासाठी आहेत, स्त्री विरोधी नाही आहेत. संन्यास धर्मामध्ये परमार्थ करत असताना जो कठियाचा दृष्टांत आमच्या स्वामींनी सांगितला त्याच्या संदर्भानं त्या ओव्या आहेत. चक्रधर स्वामींचा जो मूल मंत्र आहे तो स्त्रीला प्रमुख प्रवाहात आणण्याचा. स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास असं वारकरी संप्रदायातल्या संत जनाबाईंनी म्हटलेलं आहे. किंबहुना हीच भावना आमच्या स्वामींनी स्त्रियांच्या अंतःकरणामध्ये जागवलेली आहे. गृहिणी, माता, पत्नी, बहीण, मुलगी, सखी, प्रेयसी, दासी, पतिव्रता, परितक्त्या, विधवा, संसारिक स्त्रिया, मासोपवासनी, पयोव्रत्ती, लेकरूवाळ्या स्त्रिया, अंधश्रद्धाळू स्त्रिया, विरहिणी, सुवासिनी, अशी असंख्य रूपे तुम्हाला लीळाचरित्रामध्ये दिसतात. पहिल्या बोनेबाईपासून ते शेवट लखुबाईसा, दृढबाईसा, सादाईसा, आबाईसा, कितीतरी नावं सांगता येतील, ज्यांनी मराठी कविता, स्त्री कविता मध्ये या महाराष्ट्रामध्ये पहिली कविता लिहिण्याचा मान महदंबेला दिला जातो. ती कवितासुद्धा, ती लिहिण्याचं भाग्य आणि त्या कवितेला पहिला दर्जा मिळण्याचं जे भाग्य आहे ते श्री चक्रधर स्वामी महाराजांच्या या स्त्रीवादी विचारसरणीमुळे मिळालेलं आहे. स्त्रियांना बोलू दिलं जात नव्हतं, त्यांना वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ दिलं जात नव्हतं. चूल आणि मूल एवढं अस्तित्व असताना स्वामींनी त्यांना या सगळ्या जोखडातून मुक्त होण्यासाठी, बाहेर होण्यासाठी त्यांना आत्मनिर्भर केलं, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास भरला. आणि स्वामी त्यांना म्हणतात, बाई मनुष्य मात्र होऊन असावे. भेद केलेला नाही, स्त्री पुरुष असा भेद केला नाही, लिंग भेद केला नाही, जेंडर इशू कधीही सांभाळला नाही. म्हणजे ज्या पद्धतीचा आपला आणि परका असा भाव असतो तो आपला आणि परका भाव स्वामींनी जीवामध्ये कधीही केलेला नाही.
पारंपरिक पद्धतीनं आमच्या स्त्रियांचं जीवन जे आहे या भारतामध्ये कसं होतं, अनेक स्त्रिया जात्याजवळ व्यक्त होत होत्या, पाणवठ्यावर व्यक्त होत होत्या, शेतात लावणी करताना, दळताना, काढताना आपलं हृदगत, आपली भावना, आपलं दुःख त्या जात्यापुढं व्यक्त करत होत्या. एक स्त्री म्हणते, बघा तिचं स्त्रीचं आयुष्य काय आहे. स्त्री काय म्हणते, लेकीचा जन्म नको घालू श्रीहरी. हे पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळं स्त्रीचा जन्म नाही, लेकीचा जन्म नको घालू श्रीहरी. रात्रंदिन पुरुषाची आम्हावरी ताबेदारी. कोणाची ताबेदारी आहे? रात्रंदिन आम्हा पुरुषाची ताबेदारी. दुसरी एक स्त्री म्हणते, लेकीचा जन्म जसा गांजराचा वाफा. गांजर माहिती सगळ्याला, ज्याला पालावर आहे, फळमध्ये आहे. लेकीचा जन्म जसा गांजराचा वाफा. येड्या तुम्ही माये बापान पिकवूनी काय नफा. तुम्ही उत्पादन काढलेलं आहे, वाढवलेलं आहे 18 वर्ष तळहाताच्या फोडाप्रमाणे, आणि एकदम तुम्हाला सांगतो एस टीमध्ये पकडलेली जागा माणूस सोडायला तयार होत नाही. लक्षात घ्या, ती जागा माझी आहे असं म्हणतो. मग 18 वर्ष हे घर, इथली माणसं, इथलं अंगण, इथलं तुळशी वृंदावन, इथली देवपूजा, इथली आई, इथले वडील असं क्षणात सोडून एका परक्या घरामध्ये आपलंसं होणं ही साधी गोष्ट नाही आहे. पण ती स्त्री सांभाळते म्हणून तिनं सांगितलं की लेकीचा जन्म मला पुन्हा नको. लेकीचा जन्म कोण घातला येड्यानं, दुसऱ्याच्या शेतामधील बैल राबवतो भाड्यानं. ही दुःखाची कहाणी होती. परम दुःख होतं. वाट्याला आलेला सासुरवास होता. तुम्ही जर पूर्ण लीळाचरित्र वाचलं, गोविंद प्रभू चरित्र वाचलं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला गोविंद प्रभू चरित्रामध्ये विठ्ठल जोशांच्या सुनांना ताक वाढणे नावाची लीळा येते. प्रभू त्यांच्या घरी जातात, सुनांना ताक वाढलेलं असतं आणि सासू दूध घेऊन जेवण करत असते. श्रीप्रभू तिथं जातात, पाहतात आणि त्यांच्या वाटीतलं ताक सासूला देतात आणि तिच्या वाटीतलं दूध त्यांना वाढतात. बघा, संत बहिणाबाईंनी फार सुंदर म्हटलेलं आहे. आपण जरी आपल्या सासूला आई म्हणत असलो तर आई एकच असते. बहिणाबाई काय म्हणतात, माईला माये म्हणता भट्टाला भट्ट भिड. तुम्ही माय शब्द म्हणून पहा, तुम्हाला तोंड वाचून माय म्हणता येत नाही. माईला माये म्हणता भट्टाला भट्ट भिड आणि सासूला सासू म्हणता केवढं मोठं अंतर पडत. सा आणि सू तोंड दोनदा वाजतो. ही जी म्हणजे हा जो सासूर वास होता हा परंपरागत पद्धतीनं आला होता. माझ्या सासूनं मला त्रास केला म्हणून पुढची पिढी आपल्या सुनेला त्रास देत होती. तिला त्रास झाल्यामुळं ती पुढच्या पिढीला त्रास देत होती. असं करत करत अशा दुःखार्थ स्त्रियांचा मेळावा, या स्त्रियांचं दुःख अपरिमित होतं. म्हणून एखादी गोविंद प्रभूंची मानलेली मुलगी, सावळेद्वारची ब्राह्मणाची कन्या श्रीप्रभूला मायबाप म्हणते. आज माझे माहेर गेले म्हणून रडते. ही जी भावना आपल्याला समजून घ्यायची असेल तर त्या काळातलं दुःख समजून घेतलं की मग स्वामींचं कार्य आपल्या डोक्यामध्ये बसतं की तो काळ किती असामान्य वेगळा होता. आत्ताच्यासारखी मुबलकता नव्हती, आताच्यासारखी दळणवळणाची साधनं नव्हती, आत्ताच्यासारखी अन्नधान्याची समृद्धता नव्हती. आणि वंचितपणा, 7च्या आत घरात नावाची जी भूमिका होती त्याच्याही पेक्षा कडक अशा प्रकारची बंधनं स्त्री जन्मावर या समाजानं घातलेली होती. आणि या सगळ्या गोष्टीतून स्त्रियांना बाहेर काढून त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास भरला. जेव्हा श्रीप्रभूचं खोटं लग्न होत असतं तेव्हा श्रीप्रभू
मध आईसेला म्हणतात, आओ मेली जाय रुक्मिणी, श्रीकृष्ण रुक्मिणी गायना म्हणे. ती म्हणते जीजी मला कुठून जमणार आहे. तर ते प्रेरणा देतात, प्रोत्साहित करतात की तुला जमेल. आणि मध आईसा श्रीकृष्ण रुक्मिणी विवाहाची कथा गाते. आणि हेच गाणं मराठी साहित्यातलं अक्षर लेणं होऊन बसतं आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात लागतं. हे कर्तृत्व जर कोणाचं असेल तर ते महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी महाराजांचं आहे. हे आपल्याला ओळखून घेता आलं पाहिजे. स्वामींनी सांगितलेलं आहे. आता बघा, काही मुद्दे मी स्वामींचा स्त्रीविषयक दृष्टिकोन व्यक्त करणारे मुद्दे तुमच्यासमोर ठेवतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा स्वामी सांगतात, एकदा सारंग पंडिताच्या डोमेग्रामला स्वामी असतात आणि स्वामी स्त्रियांना निरूपण करत असतात. त्यावेळेस सारंग पंडित तिथे येतात आणि कुत्सित भावनेनं स्त्रियांकडे बघून म्हणतात, कैसिया गुलगुल्या बैसल्या असतिया नेऊन घालाव्या तेलंग देशी आणि कोंदवावे कांदे. म्हणजे काय गुलगुल गप्पा करायला, यांचं का काम आहे का धर्मकार्य वगैरे चर्चा ऐकणं. यांचं काम काय, साळी कुटायला नेऊन टाकावं यांना तेलंगणात. स्वामी त्यांचा मनोरथ जाणतात आणि त्यांना शिक्षा करतात. ते म्हणतात, पांडेया किंवा सारंग पंडितात म्हणतात, तुमचा तो जीव आणि या काही जीवलिया ऐसे येथ काही नाही. हा महत्त्वाचा दृष्टिकोन आहे. म्हणजे माझ्याजवळ असा प्रकारचा भेदभाव नाही आहे. एकदा साधाईसा स्वामींना विचारते की तिच्या आईचं आणि साधाईसाची थोडी कटकट होते, वाद होतो. साधाईसा आपल्या आईबद्दल स्वामींजवळ बोलते आणि स्वामी म्हणतात, बाई माय बाप गुरु सासू सासुरा भ्रत्तारू ये स्त्रियेचे गुरु की येणे म्हणितले ते कीजे तरी संसार कडेला जाय. कोण गुरु सांगितलेले आहे? माय बाप गुरु सासू सासरा भ्रत्तारू. या सगळ्या जणांचं ऐकलं तर स्त्रीचा संसार कडाला जातो. अरण्यग्रामला स्वामी बसलेले असताना द्रळबाईसा स्वामीच्या दर्शनाला येते आणि जवळच एक ओढा वाहत असतो. स्वामीजवळ यायच्या अगोदर ती त्या ओढ्यामध्ये आपले वस्त्र गुडघ्याच्या वर घेऊन हातपाय धुते आणि स्वामीकडे येते. दंडवत केल्या केल्या स्वामी त्यांची तिला शिक्षा पण करतात आणि म्हणतात, हे काही बाई, तुम्ही जे आता वस्त्र वर घेऊन हातपाय धुत आहात हे करू नका. लज्जा रूप धर्म स्त्रियाशी रक्षण की गा. आपले अवयव पुरुषांच्या नजरेला पडू देऊ नका. मला सांगा, या 850 वर्षानंतर आज जी संस्कृती म्हणून आपण म्हणतो की पूर्ण कपडे परिधान केले पाहिजे, हे 850 वर्षापूर्वी जेव्हा कपडे मिळत नव्हते तेव्हा सुद्धा स्वामी सांगतात. म्हणजे किती पुढची दृष्टी आहे, किती पुढचा विचार आहे. बाईसा एकदा स्वामींना विचारते, बाई बाबा विखो काही पाप. स्वामी सांगतात, बाई पाप तरी नव्हे परी धर्मापासून ऐसा निर्पूर्ण काढी की. काम क्रोध मद मोह मत्सर आणि दंभ सोडायचं असेल तर पदार्थ सोडू नका. हे 6 शत्रू सोडा. हा खरा संन्यास आहे. संन्यासाची व्याख्याच केली त्यांनी. संन्यास म्हणजे काय? काम क्रोध मद मोह 6 गोष्टीचा न्यास. 6 म्हणजे 6 शत्रू. कोणते? काम क्रोध मद मोह मत्सर आणि दंभ. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही छेदा, याचा न्यास करा. हा संन्यास आहे. ही भूमिका त्यांनी मांडली. त्यांनी मासिक धर्माबद्दल सुद्धा वैज्ञानिक पद्धतीनं आपले विचार मांडले. 850 वर्षापूर्वी वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रयत्नवादातून स्वामींनी जो विचार मांडलेले आहेत ते आजच्या काळामध्ये सुद्धा किती महत्त्वाचे आहेत हे त्यांच्या विचारावरून आणि लक्षणावरून आपल्या लक्षात येतं. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की स्वामींच्या व्यक्तिमत्वाची काही वैशिष्ट्ये होती. स्त्रियांना त्यांनी समान अधिकार दिला. स्त्री पुरुष असा लिंगभेद मानला नाही. स्त्रियांना दुय्यम मानलं नाही, त्यांनी पुरुषाच्या बरोबरीचं मानलं. स्त्रियांना आत्मनिर्भर केलं. धार्मिक राजकीय सामाजिक आणि इतर गोष्टीमध्ये त्यांना स्वातंत्र्य बहाल केलं. वंचित उपेक्षित अनाथ स्त्रियांचे ते मायबाप झाले.
बघा, स्वामींच्या सहवासात आलेल्या सगळ्या स्त्रिया बघा, आबाईसा, मदाईसा, उमाईसा, साधाईसा, बोनेबाई, बाईसा, कोणत्याही स्त्रिया सांगा, कोणत्या तरी दुःखानं त्यांचं मन ग्रासलेलं आहे, संकटाचे डोंगर त्यांच्यावर कोसळलेले आहेत. तुम्ही वसमतच्या शांताबाईसाचं उदाहरण घ्या. पती वारला, पुत्र वारला, राजानं सगळं धन नेलं, एकीला पाठीशी बांधावं आणि दुसरीला पोटी बांधावं आणि द्वारकेच्या समुद्रामध्ये उडी मारावी अशी आत्महत्या करायला निघालेली शांताबाईसा वेरूळला जेव्हा स्वामीच्या दर्शनाला जाते आणि स्वामींचं दर्शन होतं आणि ती उद्गार काढते, स्वामी म्हणतात तुमचा सांगा तू पुढे जाईल, तुम्ही जा. ती म्हणते आमचा श्रीकृष्ण येथेच भेटला, आम्हाला आमचा देव इथं भेटलेला आहे, आता मी द्वारकेला जाणार नाही. किती वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. एकदा महदाईसा वाराणसीला जायचा हट्ट करते. तिचे गुरु दादोस सांगतात की वाराणसी गेलं पाहिजे. तर वाराणसीला गेल्यानं काय होतं, तर वाराणसीला गेल्यानं केलेल्या पापाचं निवर्तन होतं किंवा पाप नष्ट होतं. स्वामी महदाईसेला सांगतात, बाई एथ पाप कीजे, ते वाराणसी जाऊन फेडीजे. म्हणजे इथं पाप केलं तर वाराणसीला जाऊन फेडायचं. स्वामी म्हणतात वाराणसीलाच जर पाप झालं तर कुठं फेडायचं, दुसरं क्षेत्र आहे का काही? असं काही पाप इथून करायचं आणि तिथं फेडायचं असं नसतं. सद्वर्तन वागा, चांगल्या वर्तनानं वागा, चांगले कर्म करा, का 6 आपल्या शत्रूवर 6 विजय मिळवा, हा खरा संन्यास आहे. म्हणून संन्यास धारण करण्याचं स्वातंत्र्य जर पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये स्त्रियांना कोणी दिलं असेल तर ते श्री चक्रधर स्वामींना दिलेलं आहे. विटाळ पाळलेला नाही आहे, समताधिष्ठित समाज रचनेसाठी आग्रह धरलेला आहे. वेदांनी नाकारलेले सर्व अधिकार स्वामींनी स्त्रियांना दिलेले आहेत आणि क्रांतीची ज्योत पेटवलेली आहे. त्यांच्या परिवारातल्या स्त्रियांची मी नावं तुम्हाला सांगितलेलीच आहे. जे अनेक स्त्रिया त्या तेलिनी आहेत, माळिनी आहेत, ठाकुराची पत्नी आहे, वामनपिंडी भारी आहे, तपस्विनी मुक्ताबाई आहे, नाथ जोगीन आहे, चर्मकारीण आहे, माळीन आहे, अशा सगळ्या समाजातल्या स्त्रियांचे स्वामी गुरु झालेले आहेत. स्वामींनी त्यांना ज्ञान दिलेलं आहे. 1330 नंतरसुद्धा काही स्त्रिया महानुभाव पंथामध्ये आल्या आणि त्यांनी आपल्या 24 पक्षकार तुम्हाला जर माहीत असतील, आपल्या लक्षण आचार विचारस्थळामध्ये जे पक्षकार आहेत त्यांनी आपले आपले पक्ष मांडलेले आहेत. तुम्हाला जर त्याचं ज्ञात असेल तर त्याच्यामध्ये 2 पक्षकार आहेत, कमळाईसा आणि धाडी नागाईसा. धाडी नागाईसा आहे, नाथ नागाईसा आहे, हिराईसा दामोदर पंडिताची पत्नी आहे, कटक देमाईसा आहे, राजा रामदेवरायाची पत्नीसुद्धा आहे. साहित्य लेखन करणाऱ्या स्त्रियासुद्धा आहेत. कोणं कोणं केलं साहित्य लेखन? मराठीतली पहिली स्त्री कविता जर कोणं लिहिली असेल तर ती महानुभाव कवयित्री महदंबेनं लिहिली. मराठीतला पहिला गद्यग्रंथ जर कोणं लिहिला असेल तर तो महानुभाव लेखक माईमभट्टांनी लिहिला. मराठीतला पहिला चरित्रग्रंथ कोणं लिहिला? माईमभट्टांनी लिहिला. मराठीतलं पहिलं व्याकरण कोणं लिहिलं? ते महानुभावांनी लिहिलं. मराठीतली पहिली आरती कोणं लिहिली? महानुभावांनी लिहिली. मराठीतली पहिली चौपदी कुठं आहे? महानुभावांच्या लीळा चरित्रात आहे. मराठीतली पहिली लोककथा कुठं आहे? स्वामींनी सांगितलेली लोककथा आहे. अहो, जे जे मराठीत आहे पहिलं ते बहुतांश महानुभावांचं आहे. मग एवढा ज्ञानरत्नांचा साठा श्रीकृष्ण म्हणे, उद्धव देवा हा ज्ञानरत्नाचा ठेवा, भलती हाती न द्यावा अधिकारी विन. तुमचा माझा काहीतरी अधिकार आहे म्हणून तुम्ही मला ऐकत आहात आणि मी तुम्हाला सांगत आहे. आणि हा अधिकार कोण प्राप्त करून दिलेला आहे? त्या बाबांचे स्वागत केलं पाहिजे आपण. वैरागी बाबाबद्दल जोरदार टाळ्या वाजवा. काय मेहनत आहे, सोपी गोष्ट नाही आहे. मला माहीत आहे, मी एक प्राध्यापक आहे. वर्गात पोरांना व्याख्यान देण्यासाठी बोलून आणावं लागतं, बसत नाहीत मुलं. आजकाल सगळ्यात अवघड काम काय असेल तर कार्यक्रम घेणं, बाकी सगळं सोपं आहे. म्हणजे ही जी
भावना आहे, हा जो संप्रदाय आहे, हा जो ठेवा आहे, आम्ही सांगतो की आम्ही 6,500 ग्रंथांची निर्मिती केलेली आहे, पण आपण वाचतो किती? आपल्याकडे किती लीळाचरित्रांची पोथी आहे? किती जण रोज एकतरी लीळा वाचतात? 24 तासाचा दिवस आहे बाबा म्हटले. आज आमची चर्चा झाली. मित्रांनो, 22 तासाचा समजा, 1 तास देवासाठी आणि 1 तास शरीरासाठी द्या. कारण सगळ्यात हेल्थ इज वेल्थ. म्हणजे शरीर हीच संपत्ती आहे. डोळे चांगले असतील, मेंदू चांगला असेल, हातपाय चांगले असतील, बसता उठता येत असेल तर व्याख्यान ऐकता येतील, भोजनावळी जोडता येतील, लग्नाला जाता येईल, कार्यक्रम करता येतील. आणि हेच चांगलं नसेल आणि सगळ्यात जास्त दुर्लक्ष या 2 गोष्टीकडे आहे. म्हणून वाचन संस्कृती वाढली पाहिजे. मी जेव्हा अभ्यास करत होतो 2000ला आश्रमात होतो, तेव्हा महाराष्ट्रामध्ये महानुभाव संप्रदायाची जवळपास 22 ते 24 नियतकालिकं होती, म्हणजे मासिकं होती. आज एकही मासिक चालू नाही. मला खंत वाटते. अमृतवाणी बंद झालेलं आहे, महदंबा बंद झालेलं आहे, महानुभाव बंद झालेलं आहे, ज्ञानमोचक बंद झालेलं आहे, कैवल्यदीपी बंद झालेलं आहे, विचारशास्त्र बंद झालेलं आहे. हे एकही मासिक नाही आता चालू. आता सगळेजण मोबाईलवर आहेत. मोबाईलवर पाठवलेली लीळासुद्धा कोणी वाचत नाही. आता मोबाईल पाहता पाहता 2 लीळा वाचा, त्याचं स्मरण करा, सोबत लीळाचरित्राची पोथी ठेवा, ज्या स्थानाला गेला तिथली लीळा आठवा. हे स्मरण आहे आणि याच्यातूनच धर्म घडणार आहे. तुम्हाला सांगतो, बाकी सगळं विसरून जाईल. अक्षरं नष्ट होत नसतात, हे लक्षात घ्या. अक्षरं नष्ट होत नसतात. तुम्हाला मला स्वामी कळले, लीळाचरित्रामुळं कळले. हा आधार आहे. म्हणून पुस्तक, ग्रंथ हे आपले खऱ्या अर्थानं गुरु आहेत. शीख धर्मामध्ये ग्रंथालाच गुरु मानलेला आहे. म्हणून बाकी सगळ्या आपल्या घरामधल्या, मी सांगतो आपली श्रीमंती कशावर अवलंबून आहे सध्या समाजामध्ये. आपल्याकडे किती प्रॉपर्टी आहे आणि किती साड्या आहेत आणि आपल्या घरात किती भांडे आहेत. मी त्याच्यापेक्षाही महत्त्व देतो. ते आवश्यकच आहे, आवश्यक आहे. आपल्याकडे 100-200 कपडे असले पाहिजे, चांगल्या गाड्या असल्या पाहिजे, चांगले दागिने असले पाहिजे, चांगलं आपल्याला घर असलं पाहिजे. हे नक्कीच आवश्यक आहे, याला दुमत असण्याचं कारण नाही. पण त्याच्या बरोबरीला जेवणामध्ये जसा किती गोड असलेला एकच पदार्थ चालत नसतो, तिथं अनेक रुचीचे पदार्थ असतात. तसं तुमच्या घरात पुस्तकाचं सुद्धा कपाट असलं पाहिजे. ज्याच्या घरात नाही पुस्तकाचं कपाट, त्याचं घर भुई सपाट. पुस्तकच नाही. कोण लेखक आहे, कोण लिहितोय, कोण वाचतोय, काहीच कल्पना नाही. आजच्या काळामध्ये ज्या स्त्रिया लिहित आहेत त्यांची नावं मी तुम्हाला काही सांगतो. तुम्हाला असं वाटतं की आज कोणीच लिहित नाही, कोणीच वाचत नाही. असं बिलकुल नाही. जुन्या काळामध्ये लक्ष्मी रत्नाकर, उषा महादेशमुख, वंदना थिगडे, डॉक्टर स्मिता ठाकरे, कल्पना मेहरे, डॉक्टर सुशीला सोलापुरे, डॉक्टर मंगला पठाडे, या सगळ्या स्त्रिया विदर्भातील आहेत. तुम्हाला माहीत नसेल कदाचित. डॉक्टर वंदना थिगडे, डॉक्टर स्मिता ठाकरे, डॉक्टर उषा महादेशमुख, डॉक्टर कल्पना मेहरे, या सगळ्या स्त्रिया, डॉक्टर मंगला पठाडे, डॉक्टर तेजस्विनी कपाटे, डॉक्टर माया धुमाळ, प्रतिभा कोकाटे, डॉक्टर अर्चना ठाकरे, डॉक्टर सीमाताई मेटकर, कोमल कुंदप, डॉक्टर वैशाली किनाळकर, सारिका उबाळे, ह्या सर्व स्त्रिया, याच्यातल्या 90% स्त्रिया अमरावती, नागपूर, भंडारा, गडचिरोली आणि विदर्भातील आहेत. मराठवाड्यातील 2-4 आहेत. वैशाली किनाळकर मराठवाड्यातील आहेत, तेजस्विनी कपाटे, सुमन बेलवणकर, दीपा जोशी, शुभांगी गोरे. 50 स्त्रियांनी आजवर महानुभाव साहित्यातल्या लेखनावर MPhil आणि PhD केलेलं आहे. महानुभाव साहित्यावर 50 स्त्रियांनी. मराठीतला पहिला भूगोल जर कुणा दिला असेल तर तो महानुभावांनी दिलेला आहे. स्थानपोथी. याच्या अगोदर भूगोलच नव्हता. म्हणजे सगळं इतिहास तर आम्ही आहोतच, पण भूगोलही आम्ही आहोत. स्त्रियांचे कर्तेही आमच्याकडेच कर्तृत्व आहे. भाष्यकाराचं आमच्याकडे आहे, व्याकरणाचं आमच्याकडे आहे, कवितेचं आमच्याकडे आहे, गद्यग्रंथाचं आमच्याकडे आहे. एवढी समृद्धता आहे
तर नाव का नाही? आम्ही प्रयत्न करत नाही, आम्ही आम्हाला श्रेष्ठ म्हणत नाही. तुम्हाला सांगतो, जे आहे त्याच्यात समाधान मानलं पाहिजे आणि खांद्यावरच्या पोपटाला हत्ती मानलं पाहिजे, ही वृत्ती सोडून दिली पाहिजे. समाधान मानायचं नाही, जास्तीत जास्त कसं मला प्राप्त होईल आणि मी कशा पद्धतीनं विकास साधा येईल, मला हे करता आलं पाहिजे. या निमित्तानं 2 गोष्टी सांगून मी माझ्या व्याख्यानाला विराम देतो. आता नांदेडहून आलेलो आहे आणि 425 किलोमीटर आहे, म्हणजे काय मिनिटाला 1 किलोमीटर घेणार नाही. थोडक्यात समाप्त करणार आहे. आलो शेवटच्या टप्प्यामध्ये. भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये जी वागणूक सुची अशुचीची कल्पना होती, म्हणजे शुद्ध अशुद्ध, ही कल्पना पहिल्यांदा स्वामींनी मोडली. शरीर शुद्धीपेक्षा मनाच्या शुद्धीला स्वामीनं महत्त्व दिलं, म्हणजे स्पृश्य अस्पृश्यता नष्ट केली. बघा, फार महत्त्वाचा घटक आहे. जगामध्ये मी श्रेष्ठ का तू श्रेष्ठ अशा पद्धतीची वर्णव्यवस्था होती. स्वामीनं पहिल्यांदा काय केलं? या गोष्टीवर घाव घातला. वर्णव्यवस्था म्हणजे स्पर्श अपृश्य, म्हणजे माझा स्पर्श तुमचा अस्पृश्य, हे चांगलं हे वाईट, काहीच चांगलं आणि काहीच वाईट, म्हणजे समान. कर्मकांडाला विरोध केला, श्राद्ध कल्पना मोडीत काढली आणि सांगितलं अनुसरली याचा देवो. जो अनुसरल आचरे तयाचा धर्म. बाकी जगावरून तुम्हाला घेणं देणं नाही. कोण संजय जगताप काय करतंय याचं मूल्यमापन तुम्ही करू नका, मी तुमचं मूल्यमापन करू नये. जीवाला जीवाचं कल्याण करण्याचा अधिकारच नाही. जीव जीवाला मदत करू शकतो, फार तर त्याला आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, कपडा लत्ता भोजन देऊ शकतो, पण जीव जीवाचा उद्धार करू शकतो का? जीवानं काय करावं हे जीवाच्या हातात आहे का आपल्या? त्या जीवानं कसं वागावं ते तुमच्या हातात ते नाही. विषमता ही राहणारच आहे, दुःख सगळ्यालाच आहे, कष्टसाध्य जीवन आहेच. त्यामुळं जीवाच्या स्वभावाला नाश नाही, म्हणून स्वामी म्हणतात स्वभावाला नाश नाही. हे जर लक्षात ठेवलं, प्रेमानं वागलोत, परस्पराशी स्नेह ठेवला, जातीभेद वर्णभेद मानला नाही आणि सगळ्यांना प्रेमानं वागवलो, तर खऱ्या अर्थानं आपण महानुभावपंथाची विचारसरणी अंगीकारली असं म्हणायला काहीच हरकत नाही. या निमित्तानं मला काही 2-4 गोष्टी चांगल्या सांगण्याचा संधी मला मिळाली. एक छोटीशी ओवी जाता जाता सांगतो की फारच सुंदर ओवी आहे ती. देवाच्या नामाची आहे जीवाला शिसारी. शिसारी हा शब्द फार महत्त्वाचा आहे. देवाच्या नामाची आहे जीवाला शिसारी, अंतकाळी पडला मग विचारी, अशा पद्धतीची एक स्त्री म्हणते. आणि उत्तरेच्या वाट सांडला पेढे खातं आणि बाबा गेले पानं खातं. मला सांगा, इतकी प्रतिभा आजही आमच्या स्त्रियांमध्ये आहे. हे आधुनिक काळातल्या ओव्या आहेत. तुम्हीसुद्धा स्वामींवर भजन लिहिलं पाहिजे, कीर्तन केलं पाहिजे, संकीर्तन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. एवढं बोलून मी माझ्या शब्दांना विराम देतो. या व्याख्यानामध्ये जे म्हणून चांगलं आहे ते तुमचं आहे आणि जे काही त्रुटी आहेत, काही चुका आहेत त्या माझ्याकडे घेतो. सर्वांना दंडवत प्रणाम करतो आणि थांबतो. दंडवत प्रणाम. भगवान श्री